बघा पुन्हा एकदा जे माझी दुसरी बारी बघण्यासाठी आहेत त्यांना सलाम करतो आणि जे गेले त्यांना राम राम करतो आणि बारीला सुरुवात करतोय का म्हणायचं बाई बरेच काय बोलून गेले तुला माहिती आहे स्वप्नील बुवा दुसऱ्या बारीला याड गाडी आता हा आणि गाडी मुलमुलीतच बाई गेला 2-3 विषय घेतला त्याच्या कठीण आले मस्त पैकी तुम्हाला बघा तुम्ही पण एकदम स्वप्नात तिथं खुशीत गाजरं खाल घरात जाईपर्यंत म्हणून पहिला विषय अगं सांभाळ खसरल पाय ग अगं वय तुझं धोक्याचं हाय ग असं वय तुझं धोक्याचं बाय माझं नाही मला आता 30 वय चालू झाला माझा हा आणि म्हणते बुवाचं लग्न झालं हाय माझी पटवलेली आहे माझी गर्लफ्रेंड हाय 6 वर्ष प्रेम केला तिच्यावर तिथं एकदा लग्न करणार आहे हा म्हणून काय म्हणते या स्वप्नील बुवाचं दुसऱ्या बारी काय बोलते बघा सांभाळ घसरल पाय ग आणि खास कोणाला असते हा विषय घेतलेला तिने पहिल्या बारीत बघा या स्वप्नील बुवाची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी खाज त्याच्यावरनं शेर टाकतो बघा आत्ताच लिहिलाय हिच्यासारखं नाही 10 दिवस अजून लिहायचा कुठला पण आहे ना माझ्यासमोर अगं वैद्य शेलार तुम्हाला कमी समजू नको आज अगं वैद्य शेलार तुम्हाला कमी समजू नको आज अगं हे आलेलं रसिक बघणार आहे कोण कोणाची मोडतोय खाज आणि खास कोणाला असते हो कुशन असते का हा बोलू काय स्पष्ट आता इथं आणि म्हणते बोट टाकली आहे आता तू घरात जाऊन बघ अशा पातळ चकल्या टाकशील मध्ये जाऊन बघ फक्त आणि बोलते शेर घेते शेर सुरात पण घेता येत नाही बघा शेर कसे घेतला आणि ती काय म्हणते हा मला बघून झालोय कावरा बावरा झालाय मी झालो नाही ग तुला बघून कावरा बावरा मी झालो नाही ग तुला बघून कावरा बावरा फक्त ही पब्लिक तुझ्यावर लाईन मारते म्हणून मी झालो चावरा बघा आणि काय होते मी तर तुमची आडानी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू आणि कपाळी लावल का ही केळेवाली बाय मी तुम्हाला शोभल का म्हणून बघा काय वळली नजर होती त्याच्यावरती सांगा कोणी हिरावलं असं काहीतरी बोलली मग या सोफ्याच्या खालचं सामान हरवलं आता सोफ्याच्या खालचं सामान कुठं हरवलं ते हिला सांगू आता गाणे घेते ही सामानाची गाणी आम्ही गायली देत पहिली म्हणून अगं वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला मग सामान माझं हातात भर ये वैदू तुझ्या भोज्यात भर भोज्यात म्हणतोय पिशवी असं ना सामानाच्या भोज्यात अगं वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला मग सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर 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 हे वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला हे वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर काहीतरी बोलते मी याची बायको तुला बायको करून घ्यायला काय मला फास लावायचा काय म्हणून काय बोलतोय बघा आणि काय घेतला जाग झालंय सारे तांबड फुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं याच्यावर पण काहीतरी बोलली की याच्यावर कोण कोण चढले वगैरे असा काहीतरी विषय घेतला पाहिजे तेव्हा कठीण बघा काय
बोट बांधायची ही कोणाला ना भेटली, बोट बांधायची कोणाला ना भेटली, आज तुझी गाण आज हातभर फाटली, 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 बोट बांधायची कोणाला भेटली, बोट बांधायची कोणाला भेटली, आज तुझी गाण आज हातभर फाटली, आज तुझी गाण आज हातभर फाटली. बघा, जेव्हा श्रीकृष्णाच्या हाताला लागलं होतं तेव्हा त्याची बहीण द्रौपदी तिने क्षणाचा विलंब न लावता आपल्या साडी तारकन फाडली आणि तो आता श्रीकृष्ण काय बोलतो, तुझी ग आण आता इकडं, आपण बोलतो आण इकडं, तुझी ग आण आण हातभर फाटली, साडी म्हणतोय, साडीचा विषय कसा आहे बाई का आता तू पण नाक करते काय, धरू तुला म्हणून काय माझा आवाज बसलाय, तुझा पण आवाज बसलाय आणि माझा पण आवाज बसलाय आणि मी तुमच्या दोघांच्या स्वप्नील उराव बसलाय बघा. म्हणून आणि का हलवायचा उठत ना विषय घेत होती, थोडासा माझं अजून 2-3 कटिंग घेणार आहे. या स्वप्नील गुवाची बरोबरी मुली केलीच नाही आणि या शक्ती तुर्यात या स्वप्नील गुवाच्या समोर शक्तीवली कधी सर झालीच नाही. अहो या स्वप्नील गुवाच्या गायकीला तोडच नाही आणि 20 वर्ष फासलेला पण बुवा माझ्याजवळ बारी कधी घेतच नाही. अहो भलताच नकरा एवढी देशेलाच आहे आणि इथे गायलेला सारा अभ्यास हिचा चोरीचा आहे, इथे गायलेला सारा अभ्यास हिचा चोरीचा आहे आणि नादाला लागू नको वैदई हा सोडले थोडे काटा गोरीचा आहे. बघा एक गंमत सांगतो, आता दसऱ्यामध्ये दसरा आहे पण गणपतीमध्ये वंसा झालेला असतो सगळ्यांचा माहिती ना, कोरीचा पण वंसा असतो. आता पुढच्या वर्षी वंसा असेल हिचा कधीतरी, तेव्हा हिला मी काय विचारतोय, आगा हौसा, तुम्ही बोलायचं आगा हौसा, कधी हाय तुझा वंसा, मग ये फक्त दिवसा आणि बघ माझा हौसा. आगा हौसा, कधी हाय तुझा वंसा, ये उद्या दिवसा आणि बघ माझा तवसा. आपल्याकडे तवसा बोलतात ना काकडीला, तेवढाच विषय आहे. बघा आता काय बोलली ती, हो द्या दमान अग भिजलय घामान. विषय काय घेतला बघा, किती हलवतो दमान अग भिजलं हो घामान, तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. हे आले होते का बघायला, बघा तो कुंभकर्णाचा विषय घेता म्हणून बघा कसं काय घेतो बघा, मी हलवलंय दमान
माझं उठलंय ग सामान, माझं उठलंय ग सामान, अंग भिजल तुझं ग घामान. माझं उठलंय ग सामान, अंग भिजल तुझं ग घामान. उठलंय ग सामान, अंग भिजलंय तुझं ग घामान. उठलंय ग सामान, उठलंय ग घामान. बघा महेश लाड यांच्याकडून 200 रुपयाचं फरमाईश गीत. थक्कन बाई गवळण पडली यमुने काठावर, मग मुका मार बसला खाली झाल्या 2 तंगड्यावर. 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 धक्कन बाई गवळण पडली, धक्कन बाई गवळण पडली यमुने काठावर. मुका मार बसला खाली झाल्या 2 तंगड्यावर. मुका मार बसला खाली झाल्या 2 तंगड्यावर. बघा आणि त्याच्यानंतर काय बोलते, बोरीला बोर पिकलाय, बोर मला बघून जिंकलाय. बघा एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय बाय बाय. लपून छपून हा येईल भेटाय, लपून छपून हा येईल भेटाय. हा तिचा विषय आहे, त्याच्यावर कटिंग बघा का देतो. बघा ही कॉलेज कुमार आहे, आता ही किती लफडे करत असेल आपल्याला माहिती नाही. म्हणून काय म्हणते बघा, एकाला करते हाय आणि दुसऱ्याला म्हणते कोणच नाही. एकाला करते हाय आणि दुसऱ्याला म्हणते कोणच नाही. सांग आता तुझ्यावर भरोसा काय, सांग आता तुझ्यावर भरोसा काय, किती जणांना धोका दिलास बाय. एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते कोणच नाही. एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते कोणच नाही. सांग आता तुझ्यावर भरोसा काय, सांग आता तुझ्यावर भरोसा काय, किती जणांना धोका दिलास बाय. एकाला करते हाय दुसऱ्याला करते बाय बाय. एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते कोणच बघा तो सांगतो विषयात, या पोरीला कसला आलाय माज. अहो तो सांगतो विषयात, या पोरीला कसला आलाय माज. या घोड्यानं हिची चांगलीच आज मोडली खास, या घोड्यानं हिची चांगलीच मोडली आकाश. विषयात पोरीला कसला आलाय माज. विषयात या पोरीला कसला आलाय माज. या घोड्यानं चांगलीच या मोडली आकाश, या घोड्यानं चांगलीच आज मोडली आकाश. विषयात पोरीला कसला आलाय माज. विषयात या पोरीला कसला आलाय माज. या घोड्यानं चांगलीच मोडली आकाश. बघा
एक शेवटचा मुखडा घेतोय आणि आपल्या गांगोर रोवणावरून एक गाणं घेणार आणि बारी संपवणार. अहो गरमी ही आज वाढली फार. आता इथं आल्यावर मला गरमी पण समजत नव्हती, थंडी पण समजत नव्हती. म्हणजे असं वाटत होतं गरमी पण आहे आणि थंडी पण आहे. आता बाईला काय वाटत असेल तर आपल्याला काय माहित नाही. गरमी ही आज वाढली फार, साधन कोहिला पाहिजे गार, म्हणे शीत ही लावा. आता गरम झालेल्या बाईला थंड कराया फ्रीजवा. आता गरम झालेल्या बाईला थंड कराया फ्रीजवा. आता गरम झालेल्या बाईला आता गवळण घ्यायचं कसा पदाला सुरुवात केली. दुसरी पारी आहे. तुमच्या फरमासाठी 2 ओळी घेतो. बघ घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, ही गोष्ट आहे कालची. झाली चाटून ही वरची, झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, गोष्ट आहे कालची. घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, गोष्ट ती कालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. ₹200 पारितोषिक आलेलं होतं. बघा बाळासाहेबांचे 2 ओळी घेतोय. त्याच्यानंतर आपल्या गावाचं घेणार. हिंदुस्थानात होता रे त्यांच्या नावाचा धाक रे. हिंदुस्थानात होता रे त्यांच्या नावाचा धाक रे. देवा घरी नेले का रे, देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. 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 हिंदुस्थानात होता रे नावाचा ठाकरे. हिंदुस्थानात होता रे नावाचा ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. बघा एक आपल्या रवळनाथ देवाचा एक गाणं घेतो. नवरात्रीच्या 9 दिवसाला हो, नवरात्रीच्या 9 दिवसाला आमच्या रवळनाथ देवाचा थाट रे. हे जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट रे. हे जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. गाव आमचं रात सणाची वाट. गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. नवरात्रीच्या 9 दिवसाला हो, नवरात्रीच्या 9 दिवसाला आमच्या रवळनाथ देवाचा थाट रे. जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. देवाच्या मंदिराला चार बाजूनी बाजूनी सजवीला, बाजूनी सजवीला, बाजूनी सजवीला.
पवन देवाच्या मंदिराला काय बाजूनी गोट झाली दरवर्षी बाकी सारे हो दरवर्षी बाकी सारे याद सणाची वाटली तर दरवर्षी याद सणाची वाट नाव आमचं बदलूया सणाची वाट आमचे प्रतिस्पर्धी शाहीर जरी आम्ही रणात किती भांडलो असलो तरी आमची दोघांची मैत्री ही जगावेगळी आहे कारण हा सामना दाखवला जातो मित्रांनो आज तुम्हाला वैदेश्वरांना विनंती करतो की आरतीसाठी यायचंय सदा सर्वदा तू झगडावा तुझे कारणी देव माझा पडावा सदा सर्वदा तू झगडावा तुझे कारणी देव माझा पडावा उभे शुभो गुणवंता उभे शुभो Thank you.
Thank you.